येस, थँक्यू. रुपेश पाटील सर, त्यांचा आवाज खरं तर आपण ऐकलात. जाऊया आजच्या रात्रीतील शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. निकेत जो जिंकेल तो सुपर सिक्स मध्ये दाखल होईल. अर्थातच एका ट्रॉफीवरती या संघाचं नाव मात्र कोरलं जाईल. एका बाजूने टीम मोरिया 11 बोरगाव पेन पूर्व विभागाचा जर का विचार केला तर या संपूर्ण विभागामध्ये हे नाव भरपूर चर्चेत राहिलंय. शांत आणि संयमी क्रिकेट ज्यांचं नेहमीच आम्ही पाहिलंय. क्वालिटी क्रिकेट खरं तर या टीमचा आम्ही विचार केला तर लेदर क्रिकेट खेळणारे काही खेळाडू आणि खूप चांगला क्रिकेट मागचे 4 ते 5 वर्ष सातत्याने या संघाचा राहिलाय. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती, पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान, आयोजकांनी खरं तर जे नियम ठेवलेले आहेत त्या नियमांना सन्मान देणारा हा संघ अर्थातच मोरिया 11 बोरगाव आणि त्यांच्या विरोधात जर का आपण विचार केला तर आई रायबादेवी रावे, ओमकार पाटील आणि त्यांचा संपूर्ण प्लेइंग 11 स्क्वॉड मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आई रायबादेवीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवरतीच राहिलाय. परंतु या संघाला लीड करत असताना ओमकारला आपण जरूर पाहतोय. टॉस जिंकलाय रावे टीमने आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. स्ट्राईक गोलंदाज ओमकार पाटील. फर्स्ट बॉल ड्राईव्ह लेंथ वरती चेंडू होता. ड्राईव्ह पाहायला मिळाली. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील केलं जाईल. रन्स मिळेल एक सिंगल. मॅन्डेटरी पॉवर प्ले अर्थातच P1 चे षटक आपण पाहतोय. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. खरं तर ऑन साईडला एक, ऑफ साईडला एक, दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज. लेफ्ट हँड राईट, क्षमा असावी. उजव्या हाताचा फलंदाज अर्थातच जयेश बेलकडे, त्याच्यासोबत लेफ्ट हँडेड विवेक बेलकडे. खरं तर बंधूंची जोडी, अनेक अशा जोड्या खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याचबरोबरीने ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिल्यात. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी देखील आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू जरूर पाहायला मिळतात. ही व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. रावे टीम कडून खोलात टाकण्याचा प्रयत्न, यॉर्करचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय, यशस्वी राहिलाय. ओमकार पाटील गतवर्षी अटल करंडक चषकामध्ये द वन मॅन आर्मी, एकटा टायगर हा हुकमी एक्का म्हणावा लागेल. आई रायबादेवी रावे टीमचा काय प्रदर्शन झालं होतं या खेळाडूचं. आणि याही स्पर्धेमध्ये आपल्या संघाला लीड करत असताना ओमकारला जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. हो, चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस. बॅट अँड बॉलचा कनेक्शन होत नाहीये, रन्स मिळत नाहीये. 3 चेंडूंचा खेळ जरूर समाप्त झाला. रन्स आले स्कोर कार्ड वरती फक्त एक. 30 सर्कलच्या आतमध्ये खरं एक पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ. त्यानंतर गली क्षेत्रामध्ये 2 खेळाडू जरूर आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंचांच्या डाव्या बाजूला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड क्षेत्रामध्ये खेळाडू जरूर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफ साईडला व्हाईडिश लॉंग ऑफ, डीप मध्ये काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक खेळाडू, अशी व्यूहरचना. हो, फटका चांगला आहे. स्लॉट मध्ये होता, सरळ पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार हिट बॅट्समन विवेक बेलकडेच्या बॅट मधनं आलाय. या स्पर्धेतील उत्तुंग षटकार. पण विवेकला तुम्ही ओरपीत स्वरूपाचा चेंडू टाकू शकत नाही यात. काही चेंडू मिस जरूर झाले आणि तदनंतर समोरला दिलेल्या चेंडूला लॉफ करत असताना चेंडूला सरळ पाठवलं, सीमा पार षटकार आला. आणि या 6 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड, 7 रन स्कोर कार्ड वरती पाहताय. अधिकचा वेळ घेऊ नका, विनंती असेल पंचांना. चला चेंडू द्या. प्रतिस्पर्धी संघ रावे टीमला देखील आम्ही विनंती करू, बोरगाव टीमला आम्ही विनंती करू. आणि टाइमचा विचार केला तर रात्रीचे तब्बल 3:04 झालेले आहेत. 5:30 ला आपल्याला आजची रात्र समाप्ती करायची आहे. षटकार जरूर आला. 7 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. ओमकार आणि त्याच्या अगेन्स्ट त्याच्या समोर फलंदाज असेल
विवेक बेलकडे. पण षटकार आल्यानंतर आता कमबॅक करेल का ओमकार, हे पाहण्यासारखं राहील. हो, पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता. पायावरती चेंडू जरूर आदळलाय, परंतु सिंगल रनसाठी कंप्लीट. सेकंडचा कॉल. रन्स आल्या 2. तिसऱ्याचा प्रयत्न. रन्स आल्या 3. सिंगलला डबल मध्ये आणि डबलला आता ट्रिपल मध्ये कन्वर्ट करत असताना हे दोन्ही खेळाडू जरूर आपण पाहतोय. पंच लेग बाईट्स. प्रीतम पाटील, लेग बाईटच्या स्वरूपाने या 3 रन स्कोर कार्ड मध्ये जरूर ऍड केले जातील. निश्चित प्रत्येक रन्स महत्वाचे आहे क्रिकेटमध्ये. आणि कधी कधी असं घडतं की मालिका वीरसाठी जे पारितोषिक असतात ते अवघ्या काही रन्सनी पुढे मागे होत असतात. त्यामुळे आम्ही पंचांना नेहमी विनंती करू, लेग बाईज असेल तर आवर्जून सांगा, बाईज असेल आवर्जून सांगा. नेक्स्ट बॉल षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. 10 ऑन द बोर्ड. हो, चांगला चेंडू आहे. ते सर्रार वाईट यॉर्कर. या ओव्हरमध्ये भरपूर यॉर्कर चेंडू आपण पाहिलेत ओमकार कडून. पेन ग्रामीण टेनिस क्रिकेटचा हा सितारा. तालुका हा पूल मधून जरूर आवर्जून या खेळाडूची वर्णी लागते. खास करून ओमकारचा जर का आपण विचार केला तर सातत्याने तर तालुक्याच्या बाहेर क्रिकेट खेळताना या खेळाडूला आपण पाहतोय. सावंतवाडी, त्यानंतर कोकण परिसर जो पट्टा आहे तिकडे आवर्जून खरं तर ओमकारला बोलवतात. आणि बऱ्याच वेळेला त्याचे आम्ही जे स्टेटस पाहतोय, अर्थातच विविध तालुक्यांमध्ये खेळण्यासाठी या खेळाडूला आवर्जून भरपूर अशी मागणी आहे. पहिल्या षटक संपलाय. रन्स आल्यात पहिल्या षटकामध्ये 10. रावे संघाला विनंती असेल, चला थोडी घाई करा प्लीज, विनंती राहील. आज मोठ्या संख्येने प्रेक्षक इकडे उपस्थित राहिलेत, त्याबद्दल त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. शूरवीर शंभूराजे चषक 2026 च्या वतीने आम्ही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आमंत्रित करू. येणाऱ्या 4 रात्रीमध्ये मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा. या स्पर्धेला भरभरून प्रेम द्या. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आत्ताही बरेचसे प्रेक्षक, बरेचसे व्ह्युअर्स तर या मॅचचा आनंद घेत आहेत. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्षद मोकाल. हो, चांगला स्ट्रोक आहे. समोरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उभा असेल तिकडे. रन्स येईल एक सिंगल. एका टप्प्यावरती चेंडूला फील केलं जाईल वाईडिश लॉंग ऑफला. आणि तदनंतर रन्स मिळेल एक सिंगल. डबल 1. 11 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजी करत असताना हर्षद मोकाल. परंतु ह्या वर्षी निकेत खर तर निलेश पाटीलने पकडलेला झेल जोहेच्या मैदानावरती खर ते काय प्रयत्न राहिले होते. खर तर आजही आम्हाला असं वाटतं की तो त्यांनी झेल पकडलाय, परंतु ते प्रयत्न निलेश पाटीलचे आपल्या संघासाठी 100% डेडिकेशन देत असताना ती डाईव्ह मारली आणि तदनंतर कॅच पकडण्याचा प्रयत्न, ती व्हिडिओज भरपूर व्हायरल झाली. नेक्स्ट बॉल षटकातील पुढचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे ओमकार पाटील. करणार नाहीये कोणत्या प्रकारची चूक. फलंदाज बाद जयेश बेलकडे. बॅक टू द पॅव्हलियन. जयेशला आता माघारी परतावा लागेल. जयेशला ठाऊक आहे 3 ओव्हरची मॅच आहे, धावांची गती वाढवायची आहे. डगआउट मध्ये आणखीनही खूप चांगले खेळाडू आहेत. अमित सारखा गुणवान खेळाडू असेल, सिद्धेश शिंदे सारखा खेळाडू आहे, मंथन आहे, तदनंतर कुणाल शिंदे असेल. खरं तर मोरिया 11 बोरगाव टीमला आम्ही पहिल्यांदा हमरापूर विभागामध्ये पाहिलं होतं. 50,000 रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा आणि पहिल्यांदा खरं तर 50,000 रुपये पारितोषिक असणाऱ्या स्पर्धेमध्ये बोरगाव टीमचा प्रवेश आणि अक्षरशः ती स्पर्धा त्यांनी गाजवली. त्या स्पर्धेमध्ये ते चॅम्पियन झाले आणि तदनंतर पुन्हा कधीच पाठीमागे वळून या टीमने पाहिलं नाहीये. अंडर 19 गटातून पुढे आलेले सर्व खेळाडू, लेदर क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, वेल फिटनेस असणारा हा संघ बोरगाव. अर्थातच पेन पूर्व विभागामध्ये अनेक स्पर्धा ज्यांनी अक्षरशः गाजवल्या. नाणेगावचं ते ऐतिहासिक क्रीडांगण असेल, तदनंतर तिकडचा संपूर्ण जो पट्टा आहे, संपूर्ण जो परिसर आहे, तिकडे अनेक स्पर्धा खर तर जिंकत आज एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोरिया 11 बोरगाव संघाला आपण पाहतोय. ओ, स्ट्रोक्स बनवण्याचा प्रयत्न. अपील अपील लावडली अपील. त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आला. इट्स अ वाईड बॉल.
चला व्हाईटचा इशारा जरूर या ठिकाणी आला. DRS घेतलं जाईल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. पण तुमच्याकडे एक DRS असेल की जो तुम्ही व्हाईट, बीमर आणि रनआउट साठी वापरू शकताय. जरूर हर्षदने तात्काळ तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. न्यायपालिकेत अर्थातच न्यायालयामध्ये हा मात्र आता निर्णय जरूर पेंडिंग असेल. दूध का दूध और पाणी का पाणी, वाईड आहे की नाही हे मात्र आता जरूर पाहिलं जाईल. सॉफ्ट सिग्नलचा जर का आपण विचार केला तर पंचांचा सॉफ्ट सिग्नल अर्थातच वाईट आणि त्या निर्णयाला चॅलेंज करण्यासाठी पूर्ण रावे टीमला जरूर आपण पाहतोय. पण तुमच्याकडे एकच DRS आहे, त्याचा वापर तुम्ही योग्य वेळी जरूर करा. आता मात्र वॉल रूम मध्ये टेक्निकल टीमची मदत घेतली जाईल. सायप्रीत लाईव्ह च्या माध्यमातून आपण जरूर पाहतो. इट्स अ वाईट बॉल. व्हाईट बॉल असेल. आता रावे टीम तुमच्याकडे DRS नाहीये. अर्थातच व्हाईटचा इशारा जरूर आला. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आणि DRS जेव्हापासून सुरू झाला, जेव्हा जेव्हा DRS घेतले तर तेव्हा तेव्हा महेंद्रसिंग धोनी यांची आठवण आम्हाला नेहमी होतोय. सर्वाधिक यशस्वी खरं तर DRS त्यांनीच घेतलेत. हो फुल टॉस. इट्स अ फुल टॉस. त्या ठिकाणी इट्स अ बीमर कॉल. स्क्वेअर लेग पंचांनी तात्काळ या ठिकाणी निर्णय दिला. हा बीमर बॉल आहे. घातक चेंडू. वेट्स ऑफ व्हाईट कमरेचा वरचा हा चेंडू होता. 1+1 अर्थातच No+1 म्हणावं लागेल. 2 रन्स. पुढचा चेंडू अर्थातच फ्री हिट असेल. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत 14. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि अक्षय पाटील सर जे की आमचे राव्याचे समालोचक आहेत त्यांचा एक डायलॉग आठवला आम्हाला. बायकोने कालवणात कमी टाकले मीठ आणि पुढचा चेंडू आहे फ्री हिट. सो अशा प्रकारचे काही त्यांचे डायलॉग भरपूर फेमस आहेत. नेक्स्ट बॉल. नेक्स्ट बॉल. इट्स अ वाईड बॉल. काय घडलंय. हर्षदने सुरुवात तर जबरदस्त केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल निकेत, मग विकेट आणि तदनंतर काय घडलंय. पुढच्या 3 चेंडूमध्ये एकही लिगल डिलिव्हरी आली नाहीये. वाईट नो वाईट. एक्स्ट्राच्या रन्स जणू काही गुढीपाडवाचा छोटासा बोनस बोरगाव टीमला दिलाय की काय. कमबॅक करावा लागेल. चांगल्या लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. हो चांगला चेंडू आहे. स्विंग स्विंग झालाय. कोलात टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट वरती चेंडू पडला. तदनंतर पायावरती आदलला. लेग बाईच्या स्वरूपाने रन्सेल एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 16 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अद्याप 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 16 आल्या तर 32 होतील. 33चं टार्गेट सेट होईल. परंतु बोरगाव टीम कुठेतरी 40 टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि त्यांना रोखण्यासाठी आई रायबादेवी रावे संघ मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. हो फुल टॉस आहे. खराब चेंडू आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमा पार. हा षटकार. खराब गोलंदाजी. खराब गोलंदाजी. ओमकारने जे पहिलं षटक हाताळलं होतं त्यावरती पाणी फिरलंय असं म्हणावं लागेल. नाहीये अशी प्रकारची गोलंदाजी मोठ्या स्पर्धेमध्ये चालत नाहीये. जावं लागेल कॅप्टनला. काहीसा मेसेज द्यावा लागेल. कारण की कित्येक वेळा आपण म्हणतो अशा प्रकारच्या महत्वाच्या क्षणी कर्णधार गोलंदाज जवळ जातो आणि काहीसा मेसेज गेम स्लो करण्याचा प्रयत्न वारंवार आपण पाहिलाय. क्षेत्ररक्षणात बदल वारंवार आपण पाहतोय. चला आता डीप पॉइंटच्या खेळाडूला 38 सर्कलच्या आतमध्ये बोलवलाय आणि तदनंतर आपण एक खेळाडू जर का विचार केला तर फाईन लेग रिजन मध्ये अर्थातच ऑन साइडला सीमारेषेलगत 4 क्षेत्ररक्षक पाहतोय. वाईडिश लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक फाईन लेगला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल. हो समोरला खेळण्याचा प्रयत्न व्ही मध्ये डाऊन द ग्राउंड. वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आली एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. 1+1 अर्थातच सिंगलला कन्वर्ट केलं डबल मध्ये. रन्स आल्या 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24.
रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय कमालीचं आयोजन. पहिल्याच दिवशी मान्यवरांची मांदी आपण पाहिली, मोठ्या संख्येने प्रेक्षक खर तर या स्पर्धेमध्ये आपण आजच्याच रात्रीत पाहिलेत. हो, आणखीन एक बीमर. आता गोलंदाजाला थांबवावं लागेल. बीमर रन्स त्या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. गोलंदाजाला तर थांबवावं लागेल जरूर, परंतु जे एक सिंगल घेतले ती ग्राह्य असेल की नाही हे या ठिकाणी जरूर पंच निर्णय देतील. चला, गोलंदाज तुम्हाला आता बदलायचा आहे. त्यावरती तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की कोणता गोलंदाज उर्वरित चेंडू असेल. निकेत, लास्ट बॉल, लास्ट चेंडू कोणता गोलंदाज फेकेल. नो बॉलचा इशारा तर जरूर दिला. अर्थातच रन्स आहे का. चला, पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आम्ही आयोजकांच्या वतीने तुम्हाला मी विनंती करतोय, आयोजकांच्या वतीने तुम्हाला सूचना असतील. नो बॉल चे एक सिंगल रन्स तर जरूर आहे. चला, अधिकचा वेळ घेऊ नका प्लीज. आम्ही विनंती करतो आयोजकांच्या वतीने, विनंती असेल रावे टीमला प्लीज पंचांच्या निर्णयाचा तुम्ही सन्मान करा. स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन करा. आम्ही वारंवार विनंती करतोय. चला पंच, आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. 1+1 हा निर्णय पंचांकडून दिला गेलाय. पुन्हा एकदा खरं तर पंचांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. चला, गोलंदाज आपण निवडायचा लास्ट बॉल साठी. चला, आता आपण रिप्ले टेलिकास्ट मध्ये आम्ही बघतोय. तत्पूर्वी तुम्ही क्षेत्ररक्षण लावा, हरकत नाहीये ओमकार. आम्ही रिप्ले टेलिकास्ट मध्ये तिसरे पंच बघतील वॉल रूम मध्ये. तुम्ही गोलंदाज निवडा. चला पंच, आपण आपल्या जागेवरती जा. पंचाने विनंती असेल आपण आपल्या जागेवरती जायचं. चला, गोलंदाज निवडायचा आहे लास्ट बॉल साठी. आमची आयोजन कमिटी देखील या ठिकाणी आहे, सो ते जरूर पाहतायत. बीमर तर जरूर आहे त्या ठिकाणी. कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच पकडलाय. बीमर ची मागणी जरूर त्या ठिकाणी देत असताना कॅच पकडल्यानंतर खर तर झेल पकडला आणि तदनंतर आपण जरूर पाहतोय काही क्षण त्या ठिकाणी जरूर व्यतीत होत असताना तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल. चला, नोचीच एक रन्स आहे रावे टीम, एक्स्ट्राचे एक रन्स नाहीये. चला प्लीज, कारण की रिप्ले टेलिकास्ट मध्ये आम्ही पाहिलं की बॅट्समन त्या ठिकाणी स्टॉप होता. तो पंचांकडे नो बॉल ची मागणी करत होता, तोपर्यंत कॅच पकडली आणि काही क्षण तिकडे गेले आणि तदनंतर एसटी रक्षकाने चेंडूला रिलीज केलंय. पहा, बोरगावचा देखील 12th मॅन आहे, तो देखील पाहतोय रिप्ले टेलिकास्ट मध्ये. चला ओमकार, मॅच ऑन करा. रन्स आहेत 25, बरोबर ना. 25 रन्स. फ्रीचा चेंडू जरूर असेल. लास्ट बॉल आणि शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पूजन. पूजन ला जरूर आपण पाहतोय. चला प्रीतम पाटील, मॅच ऑन करा. चला, एसटी रक्षकाला देखील विनंती असेल, चला प्लीज. थोडा वेळ झाला, हरकत नाहीये, वेळ घेऊ शकते, परंतु जास्तीचा वेळ घेऊ नका आपण. मॅच महत्वाची आम्हाला ठाऊक आहे. फ्रीटचा चेंडू असेल. 25 ऑन द बोर्ड, 25 ला 1. लास्ट बॉल असेल सेकंड ओव्हर मधला. हो, आपटलेला आदललेला चेंडू जरूर आपण पाहिला आणि आता मात्र वाईड कॉल, एक्स्ट्राचा बाउन्स
जरूर आपण पाहतोय वन बाउन्सचा इशारा देखील पंच गोलंदाजाला दंडित करत असताना षटक भरपूर लांबलंय निकेत. या षटकाचा जर का आपण विचार केला तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 चेंडू फेकले गेलेत या षटकामध्ये. हर्षद मोकल याने 9, नवीन आलेल्या गोलंदाजाने एक तर ऑलरेडी फेकलाय, एक चेंडू बाकी आहे. परंतु हा लीगल डिलिव्हरी फ्री हिटचा चेंडू जरूर आपण पाहतोय. हो फ्री हिट बॉल. हे षटक भरपूर महागडं राहिलं आई रायबादेवी रावे टीम साठी. मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय आणि चेंडू मात्र सरळ स्टेडियमच्या बाहेर गेलाय. दुसऱ्या षटकातील लास्ट बॉल वरती हा षटकार 6 धावांनी रन्स पाहायला मिळतात. स्कोर कार्ड वरती एकूण रन्स असतील 32. नवीन चेंडू द्यायचा आहे की चला मॅच बॉल आलाय. 32 रन्स 32 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. चला बॅट्समनला विनंती आहे, चला आपण स्ट्राईक एंड वरती उभं राहायचंय. पंचांना विनंती आहे आपण तात्काळ सामन्याला सुरुवात करा प्लीज. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रेडी झालाय. 32 रन स्कोर कार्ड वरती आहेत. आपण 30-32 किंबहुना बोरगाव 40 पर्यंत जाईल याची चर्चा करत होतो, परंतु आता मात्र बोरगाव टीम विचार करत असेल कुठेतरी 45. मोर्या 11 बोरगाव आणि त्यांच्या विरोधात ओमकार पाटील यांचा आई रायबादेवी रावे हा संघ जरूर आपण पाहतोय. 2 मॅचेस कमालीची पाहायला मिळाल्या रावे टीम कडून, परंतु या मॅच मध्ये हर्षद ची गोलंदाजी भरपूर महागडी राहिले. पण तुमचा एक स्पेल तुम्हाला ट्रॉफी जिंकून देऊ शकतोय. तुमची एक इनिंग तुमच्या गावामध्ये तो जल्लोष खर तर करू देऊ शकतोय. अर्थातच ती ट्रॉफी तुम्हाला जिंकून देऊ शकतोय. सो एखादी कॅश महत्वाची तुम्ही पकडलीत, तुम्ही सामना जिंकू शकताय. एखादा महत्वाचा झेल जर का तुम्ही ड्रॉप केलात तर तुम्ही तो सामना गमावू शकताय. अंतिम षटकासाठी गोलंदाज आदित्य पाटील. हो लोवर फुल टॉस जरूर आपण पाहिलाय. डीप होणारा चेंडू जरूर आपण पाहतोय. डॉट बॉल जरूर पाहायला मिळेल. षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 32 रन्स अद्याप काही बिघडलं नाहीये. ओमकार सारखा तुमच्याकडे जर का बॅट्समन असेल तर मी तर म्हणेल की 40च्या आसपासचा स्कोर तुम्ही सहज चेस करू शकताय. परंतु इकडे बोरगाव संघ कितीचा टार्गेट सेट करेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. योगेश पवार स्टँड इन कडून गोलंदाजी करत असताना आदित्य पाटील. हो आणखीन एक डॉट बॉल. चला आता तुम्ही किपरच्या हातात चेंडू गेल्यानंतर रन्स घेऊ शकत नाहीयेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या रूल प्रमाणे तो डॉट बॉल आहे हे सर्वांना आता ठाऊक आहे. पूर्वीचे नियम आणि आजकालचे नियम याच्यामध्ये भरपूर बदल झालाय. कंपल्सरी चेसिंग रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधले हे नियम आणि ते तुम्हाला फॉलो करावे लागतील आणि तुम्हाला माहिती हवेत असं मी म्हणेल. हो शॉर्ट पिच आहे, शॉर्ट आर्म पुलचा फटका. चेंडूला सरळ पाठवले भारत रत्न सर सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिन कक्षामध्ये. सीमा पार हा षटकार. फंटास्टिक बॅटिंग. बॅट्समन विवेक बेलकडे बॅटमधनं हा षटकार आपण पाहिला. या इनिंग मध्ये एकूण 4 षटकार आलेत. 2 विवेकच्या बॅटमधनं, 2 सिद्धेश शिंदेच्या बॅटमधनं. 3 ओव्हरची मॅच. आजच्या रात्रीमध्ये रन्स होतील की नाही असा प्रश्न होता, परंतु लास्ट मॅच मध्ये कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. वेगवान खरतर चेंडू होता. मोठा स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न. रन्स येईल एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39 ऑन द बोर्ड. 39 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. आज आजच्या रात्रीचा आवाज संपूर्ण पेन शहरामध्ये जात असेल. 39 रन स्कोर कार्ड वरती आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. सध्या स्थितीत बैलगाड्या शर्यती आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट आणि फावल्या वेळामध्ये इंस्टाग्राम
आजकाल इंस्टाग्रामवरती भरपूर व्हिडिओज व्हायरल होतात, ज्या व्हिडिओज बद्दल आम्ही चर्चा करत होतो. अर्थातच निलेश पाटील यांनी पकडलेला तो झेल. त्यानंतर आरजे ट्रॉफीमध्ये विशाल म्हात्रे वाशीचा खेळाडू सलग 2 वेळा मालिका वीर, गोल्ड कॉईनचं पारितोषिक त्या खेळाडूला मिळालं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आहे. कॅच ड्रॉप. या मॅच मध्ये काही व्यवस्थित होत नाहीये रावे टीमसाठी. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. एकच मिळेल. 1+ रनआउट. फलंदाज बाद होईल. 2+ रनआउट. तिसऱ्यासाठी प्रयत्न. सिद्धेश शिंदे मात्र बाद झालाय. 2+ रनआउट. 2 रन स्कोर कार्ड मध्ये होतील. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. 41. 41 रन्स धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आल्यात. 5 रात्रीत ही स्पर्धा संपन्न होईल. आजची पहिली रात्र. आमचे लाडके आयोजक निशाकर दादा घरत, ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाड्याचे विद्यमान सदस्य, तदनंतर संजय दादा घरत, उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा, तदनंतर आमचे लाडके आयोजक लीलाधर दादा म्हात्रे, सरपंच जीते खरतर त्यांच्या सौभाग्यवती सरपंच आहेत. तदनंतर माननीय ॲडव्होकेट जगदीश दादा पाटील, उपसरपंच आंबिवली. खरतर या शिलेदारांनी आयोजित केलेली स्पर्धा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभतोय. आजच्या रात्रीत अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली. अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके वैकुंठदादांची उपस्थिती आपण पाहिली. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 42. 42. 43चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर असेल. मी बोरगाव टीमला विनंती करेल, चला बोरगाव टीम लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दाखल व्हायचं आहे. चांगली धावसंख्या खर तर या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना. 12 चेंडू जर का आघाडीचे आपण पाहिले तर त्यातील पहिलं जे षटक होतं ते खूप चांगलं षटक ओमकार पाटीलचं, आणि तदनंतरचे 6 चेंडू की जे हर्षद मोकल यांचे 5 आणि पूजन पाटील यांचा 1, ते महागडं षटक. अर्थातच पूजनने एका चेंडूमध्ये 7 दिल्या, तर 5 चेंडूमध्ये हर्षलने दिल्या 15. एकूण 22 रन्स त्या षटकामध्ये खर्च झाल्या. पण एक षटक मोठं आता बनवावं लागेल. 43 जर का तुम्ही पाठलाग करताय, अर्थातच जवळपास 14च्या सरासरीने आता रावे टीमला या रन्स करायचे आहेत. एक षटक अर्थातच ज्याप्रमाणे 22 धावांचं षटक आलं होतं पहिल्या सत्रात, तशा प्रकारचं एक मोठं षटक येणं अपेक्षित असेल आई रायबादेवी रावे टीमसाठी. गुढीपाडवाचा सण उद्या, खरं तर आजच म्हणूया आपण, हरकत नाहीये. कारण की काहीच तासांमध्ये खरं तर सूर्यनारायणाचं आपल्याला पाहायला मिळेल, दर्शन होईल. आणि तदनंतर प्रत्येकाच्या घरासमोर गुढी उभारली जाईल. गुढीपाडवाचा सण अर्थातच मराठी नववर्षाला आता मात्र सुरुवात झाली. चैत्र महिना, आणि चैत्र महिना म्हटलं की या महिन्यामध्ये भरपूर यात्रा. 43चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये. ओमकारला आता थांबावं लागेल. 3 षटक जोपर्यंत ओमकार असेल तोपर्यंत हा सामना आई रायबादेवी रावे जिंकू शकतोय. आणि ओमकारला आता क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल, आणि शॉर्ट सिलेक्शन खरं तर त्याला आता खूप चांगले करावे लागतील. मेरिटनुसार क्रिकेट खेळावं लागेल. सध्या स्थितीत अनेक स्पर्धा आपण पाहतोय. उरण पनवेल पेन तालुक्यामध्ये ही एकमेव रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये राव्याचे दोन्ही सलामवीर फलंदाज ओमकार पाटील, प्रवीण पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जात असताना पाहायला जरूर मिळेल. चला पंचांना विनंती आहे, चला आपण आपल्या जागेवरती उभे राहा आणि डावाला सुरुवात करा.
18 चेंडू आणि विजयासाठी 43 समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहणार आहोत. अर्थातच मोरिया 11 बोरगाव त्यांच्या विरोधात टीम आपण पाहतोय. रायबादेवी रावे अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. चला लवकरात लवकर पंचांना विनंती असेल आपण डावाला सुरुवात करायची आहे. अधिकचा वेळ आपण देऊ नका खेळाडूंना. 3 षटक 18 चेंडू आणि 43 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. पंचांकडून स्ट्राईक घेत असताना ओमकार, नॉन स्ट्राईकला प्रवीण, स्ट्राईक गोलंदाज मोरिया 11 बोरगाव टीम कडून कुणाल शिंदे. त्या ठिकाणी वॉर्मअप करत असताना कुणालला आपण पाहतोय. 3, 2, 1 लेट्स प्ले. डावाला होईल सुरुवात. पॉवर प्लेचं हे षटक, पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल आता. पहिला चेंडू ऑफ स्टिक वरती खेळाडू कमिट झाला. खरं पॉइंट आणि कव्हर क्षेत्राकडे स्ट्रोक्स खेळायचा होता, परंतु एक्स्ट्रा बाहेर चेंडू निघाला. इट्स अ वाईड बॉल. वाईट चेंडू जरूर असेल. अवांतर धाव संख्येने खरं इनिंगला सुरुवात होत असताना आपण पाहतोय धावांचा पाठलाग करायचा आहे रावे टीमला. 43. काय घडेल या मॅच मध्ये. हो चांगला फटका आला ऑन द कार्पेट. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु गोलीच्या वेगाने चेंडू मात्र निघाला सीमा पार. ओमकारच्या बॅट मधना हा चौकार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अगदी पहिला चेंडू वाईड बॉल आल्यानंतर ओमकारला जो शॉर्ट पिच चेंडू मिळाला त्याच्यावरती प्रहार करत असताना चौकार जरूर वसूल केला. 4 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जातील. 5 ऑन द बोर्ड. 5 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या पॉवर प्लेच्या षटकाचा कितपर्यंत फायदा घेईल. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट पॅड पाहायला मिळाला. बॅट वरती चेंडू आदलून सरळ पायांवरती आदलला. तदनंतर रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 ऑन द बोर्ड. ठीक त्या मैदानाचा जर का आपण विचार केला तर डाव्या हाताच्या फलंदाजासाठी थोडी बाउंड्री जवळ आहे. अर्थातच स्टेडियमच्या दिशेने जी बाउंड्री आहे, अर्थातच डीप मिड विकेट म्हणूया आपण. मिड विकेट क्षेत्र थोडं जवळ आहे. सो एखादा पूलचा फटका सरळ पॅवलिन कक्षामध्ये चेंडू जाऊन थांबू शकतोय. हो समोरला चेंडू होता, परंतु धाव बाद नाहीये. थोड्या वेळासाठी सर्वांचे हृदयाचे ठोके थोडे थांबले होते. रावे टीमच्या बाजूने जर का आपण विचार केला तर ओमकार हा खेळाडू अतिशय महत्वाचा राहणार आहे. 7 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. स्मशान शांतता आहे सध्या. मध्यरात्रीमध्ये क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. अगदी तासणी देखील पडली ना तरी देखील आवाज येईल. एका बाजूने ओमकार तर त्याला उत्तर देत असताना कुणाल शिंदेचा चेंडू कुठे चाललाय. ओमकार पाटीलची विकेट. ओमकार म्हणतो की एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, परंतु सरळ आला वाईडेस्ट लॉंग ऑफला जिकडे क्षेत्ररक्षक उभा होता. ओमकारची विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये. आणि आता मात्र थोडं प्रेशर आता वाढेल, परंतु आणखीन एक गुणवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कमी कालावधीमध्ये अधिक प्रसिद्ध झालेला खेळाडू, अमरापूर विभाग प्रीमियर लीगचा आयकॉन आदित्य पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य पाटील आणि प्रवीण पाटील या दोन्ही खेळाडूंवरती आता महत्वाची जिम्मेदारी राहणार आहे संपूर्ण मॅचची. 5 सामन्यात जिंकल्यानंतर सुपर 6 अर्थातच एका ट्रॉफीचा हकदार शूरवीर शंभूराजे चषक
आणि या पहिल्या पर्वातील खर तर विनर टीम म्हणावी लागेल. जर का इकडून बोरगाव संघ जातोय, जर का इकडून रावे संघ जातोय, पाहूया कोणता संघ सुपर सिक्स मध्ये दाखल होईल. व अक्षरशः जमिनीवरती बसून स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी जरूर मिळेल. लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल रन्स, एकनी धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 8 ऑन द बोर्ड. पण सिंगल डबल्स ने खर तर या टार्गेट पर्यंत पोहोचणं तितकं सोपं नाहीये. मध्ये एखादा चौकार, एखादा षटकार येणं अपेक्षित असेल. मी तर म्हणेल की 8. मी तर म्हणेल की प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला किमान 2 मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. एखादा चौकार, एखादा षटकार तो पाहायला मिळेल का? पण ती क्वालिटी प्रवीण पाटीलकडे आहे. षटकातील पुढचा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा दूर राहिलेला चेंडू, व्हाईट कॉल. व्हाईट लाईन वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बोरगाव टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. अर्थातच स्ट्राईक गोलंदाज कुणाल शिंदे. षटकातील चेंडूंचा विचार केला तर एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 14च्या सरासरीने ह्या रन्स करायच्या आहेत. एखादा चौकार, एखादा षटकार अपेक्षित असेल. ओ फुल टॉस आहे, क्षेत्ररक्षक तिकडे असेल, एक मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. रन्स आहेत स्कोर कार्ड वरती 10 ऑन द बोर्ड. येणारे चेंडू बाकी असतील 12. रन्स करायचे आहेत 33. दहा रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 33. 33 धाव संख्येची आवश्यकता असेल. 16.50 चा रिक्वायर्ड रन रेट मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेट आता वाढलाय. पहिल्या षटकामध्ये रस थोड्या कमी आल्या. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तिकडे असेल, वन बाउंड चेंडूला फील करेल. तत्पूर्वी रन्स मिळेल एक सिंगल. धावसंख्या एकनी पुढे जाईल. रन्स पाहायला मिळते आहेत 11. फक्त बॅक टू बॅक मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील या मॅच मध्ये. इथून येणारे प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. येणारे 11 चेंडू अतिशय महत्वाचे राहणार आहेत. 32 रन्स करायचे आहेत. ताकद, पॉवर आणि एलिव्हेशन, टायमिंग जुलवावं लागेल. या ओव्हरमध्ये किमान 2 तरी मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. पण प्रेशर वाढलंय. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. इक्वेशन नेहमी बदलताना तुम्हाला पाहायला मिळेल. समोरला खेळण्याचा प्रयत्न, ब्लॅक स्क्रीनच्या समोर चेंडू फील होईल. रन्स आली एक सिंगल. सेकंडचा कॉल. दुसऱ्यासाठी प्रयत्न यशस्वी राहिलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावेने धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती 13 ऑन द बोर्ड. येणारे 10 चेंडू रन्स करायचे आहेत 30. 10 चेंडू आणि 30 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती आता 3 रन्स करायचे आहेत. हे देखील कॅल्क्युलेशन ठेवावं लागेल रावे टीमला. 10 चेंडू आणि 30 समीकरण 5. तिकडे खूप चांगला फटका पाहायला मिळाला. बैठक पाहायला मिळाली. तदनंतर चेंडू मात्र निघाला लॉंग लेग बाउंड्री लाईन कडे, सीमा पार. रन्स आल्या 4 आणि या 4 धावेने धावसंख्या आपण जरूर पाहतोय 17.
17 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. पण तुम्हाला आत्मविश्वास ठेवावा लागेल, कॉन्फिडन्स तुम्हाला स्वतःवरती ठेवावा लागेल की हा सामना मी जिंकून देऊ शकतोय. खरं तर करण मडवी यांची ती इनिंग आजही आम्हाला आठवतोय. तदनंतर दिगाडीचा स्टार खेळाडू रुपेश ने साकारलेली ती इनिंग आजही सर्वांच्या स्मरणात आहे. तदनंतर ह्याच वर्षी JNPT उरणच्या मैदानावरती बादलने ठोकलेलं शतक 25 बॉल मध्ये, ते शतक एकमेव खेळाडू पेन तालुक्यातील की ज्याचं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये शतक कंप्लीट आहे. अशा प्रकारचे बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. लेफ्ट केलाय, ठाऊक होता आदित्यला किंवा व्हाईट बॉल असेल. व्हाईटचा इशारा जरूर आलाय. 9 चेंडू आणि विजयासाठी 25 समीकरण थोडंसं आता जवळ येत चाललंय. पण एखादा चौकार आला की थोडं समीकरण बदलतोय. 9 चेंडू आणि 24चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन. निशाकर दादांचं कौतुक करावं लागेल, संजय दादांचं कौतुक करावं लागेल, लीलाधर दादांचं कौतुक करावं लागेल, त्याचबरोबरीने जगदीशांचं कौतुक करावं लागेल. 18 रन्स. 25 टू विन. चला 25ची आवश्यकता असेल. 12th मॅन देखील आपल्या इकडे आहे. 24 आम्ही कदाचित म्हणालो असतो तर क्षमस्व. ओ चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आहे. ठाऊक होतं बोरगाव टीमला आदित्य त्याच क्षेत्रामध्ये स्ट्रोक्स खेळणार आहे आणि आधी परफेक्ट व्यूहरचना पाहायला मिळाली आणि इट्स अ बिग विकेट. आदित्य सारखा मोठा खेळाडू मात्र आता बाद झालाय. कमालीची झेल मंथन आणि खूप चांगला झेल पकडलाय. कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि त्याही पेक्षा जे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवलं होतं, कॅप्टनचं कौतुक करावं लागेल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल रोहन पाटील. रोहन पाटील या खेळाडूला जरूर आपण पाहतोय. येणारे चेंडू बाकी असेल 8 रन्स करायचे आहेत. 25 8 बॉल मध्ये 25 रन्स करायचे आहेत. सामना थोडा आता कठीण झालाय रावे संघाच्या बाजूने. जर का आपण विचार केला तर टार्गेट थोडं आता मोठं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आव्हान थोडंसं वाढलंय. किमान 1 ते 2 सिक्सर येणं अपेक्षित असेल. चांगला चेंडू आहे, ठाऊक आहे बोरगाव टीमला. शॉर्ट पिच चेंडू द्यायचा नाही, फुल टॉस टाकायचा नाहीये. यॉर्कर लेंथ वरती गोलंदाजी करायची आहे. तोच प्रयत्न यशस्वी राहिला. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणून खर तर ज्या चेंडूला संबोधलं जातं, अर्थातच यॉर्कर चा वापर या ठिकाणी करत असताना गोलंदाज धीरज बेलकडे. चांगला चेंडू आहे जॅन टेकन. सन्माननीय राहुल शहाणे साहेबांना आमची विनंती असेल, आपण मुख्य अतिथी मंचकावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. कॅच क्लीनली पकडली का हे आता आपण पाहणार आहोत. चला यष्टीरक्षकच म्हणाला की खेळाडू सुरक्षित आहे. अंतिम षटकाचा खेळ जरूर आता बाकी असेल. 6 चेंडू आणि आता विजयासाठी रन्स करायचे आहेत. मैदानाच्या आतमध्ये 25. अंतिम 3 चेंडूवरती दुसऱ्या षटकातील एकही रन्स आली नाहीये. राहुल दादांचं शुभागमन होत असताना खरं तर अतिथी मंचकाच्या दिशेने आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. मध्यरात्रीत देखील आमचे विशेष अतिथी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. खरं तर या स्पर्धेवरती असणारं त्यांचं प्रेम, त्याचबरोबरीने आमच्या आयोजकांवरती राहणारं प्रेम, राहुल दादांची उपस्थिती आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत.
अंतिम षटकासाठी गोलंदाज सिद्धेश शिंदे. सिद्धेश शिंदेला जरूर आपण पाहतोय. अंतिम षटकाला सुरुवात होईल. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. क्षेत्ररक्षकाने झेल मात्र ड्रॉप केलाय. सोप्पा झेल होता. खर तर क्रिकेटमध्ये एका झेलसाठी 5 पॉइंट आणि एका रनसाठी 1 पॉइंट. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हा रूल आहे. सो आपल्या गोलंदाजासाठी कदाचित 5 पॉइंटची कमाई झाली असती. कारण की आम्ही नेहमी म्हणत असतो की मालिका वीरसाठी राहणारं बाईकचं पारितोषिक. मग इक्वेशन जर का जवळ आलं तर मग या अशा प्रकारच्या चुका आपल्याला आठवतात. नेक्स्ट बॉल स्वीट साऊंड ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षक आहे. चला मागच्या चेंडूवरती झेल ड्रॉप, याही चेंडूवरती झेल ड्रॉप, परंतु प्रयत्न चांगले राहिलेत. चांगला प्रयत्न होता परंतु धावबाची विकेट या ठिकाणी जरूर गमवेल रावे टीम. धावसंख्या 19 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 24चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 24, 4 षटकार. वेस्ट इंडिज अगेन्स्ट इंग्लंड T20 वर्ल्ड कप. कार्लोस ब्रॅथवेट ने मारलेले ते 4 षटकार आजी आठवतात. चार चेंडू आणि 24, 4 षटकार. आजच्या रात्रीत सिक्सर फार कमी पाहायला मिळाले. मोठं क्रीडांगण आहे. आउटफील्ड फास्ट आहे. इकडे षटकारांपेक्षा चौकार तुम्हाला अधिक पाहायला मिळतील. समोरला खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र एक सोप्पा झेल दिलाय. फलंदाज रोहन पाटील. बॅक टू द डगआउट. रोहन पाटील या ठिकाणी जरूर बाद होईल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हर्षद मोकल. हर्षद मोकलला जरूर आपण पाहतोय. मागणं षटक खरं तर पहिल्या सत्रामध्ये हर्षदचं राहिलंय, परंतु त्याची भरपाई सेकंड इनिंग मध्ये करून देईल का? जाऊया आपण राहुल दादांच्या सन्मानाकडे वळतोय. मी संपूर्ण आयोजन कमिटीला विनंती करेल की सर्वांच्या वतीने राहुल दादांच्या विशेष सन्मानाकडे आपण वळतोय. राहुल दादांची उपस्थिती आपण अतिथी मंचकावरती जरूर पाहतोय. मी ऑफिशियली आमच्या कॅमेरा ऑपरेटरला विनंती करेल, चला आपण थोडं टॉस बॉक्स कव्हर करा. सायप्रीत लाईव्ह ची संपूर्ण टेक्निकल टीम, त्यांचं या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये कार्य भरपूर चांगलं राहिलंय. राहुल दादांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होतोय. फलंदाज जरूर बाद होईल आणि आता फक्त औपचारिकता बॅलन्स राहिलंय. मोरिया 11 बोरगाव कमबॅक करत असताना खरं तर या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतोय. यावर्षी भरपूर अप अँड डाऊन्स त्यांचे राहिलेत. भरपूर अशा स्पर्धा खरं तर अगदी विजयाच्या जवळ जाऊन देखील ते पारितोषिक मिळालं नव्हतं, परंतु ही स्पर्धा शूरवीर शंभूराजे चषक सदैव त्यांच्या स्मरणात राहील. पहिला संघ सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी विजयाच्या उंबरठ्यावरती या संघाला जरूर आपण पाहतोय. अंतिम चेंडू या लास्ट बॉल वरती हा विजय मात्र मिळाला.